पहिले आम्ही दगडूशेठची बाबोगिरी दहिंडी बघायला आहे. तिथे सगळे बाहेरचे दौंड बारामती सांगली इकडे संघ यायचे. आम्ही असं बसल्या बसल्या एकदा विचार केला की का नाही आपण पुण्यातले पण काहीतरी एकत्र येऊन दहिंडी उत्सव करू. त्यामुळे सगळी एकत्र आलो आणि आम्ही तिथून 2001 पासून आम्ही सुरुवात केली. पुण्यात सगळ्यात प्रथम आपण 6 मजली आपणच केली, 7 मजली पण आपणच केली. प्रथम आपण 5 मजली करायचो, त्या टायमा आपण खाली 8चा बेस घ्यायचो. 8वर 4 घ्यायचो, 4वर 3, त्याच्यानंतर 2 आणि 1 हा 5 मजली व्हायची. मग तिथून आम्ही काहीतरी डोकं लावलं की आता म्हणलं आता काहीतरी प्रगती पाहिजे म्हणून 6 मजली करायची. मग आम्ही खालचा 8 सोडून 12चं घेतलं. म्हणजे 12, 5, 4, 3, 2, 1, 1. गणपती बाप्पाच्या कृपेने आज आमच्या दहीहंडीला 25-26 वर्ष झाली. पण कुठल्याही गोविंदा अजूनपर्यंत काही जखमी झाला नाही किंवा काय नाही. आम्ही दहीहंडीच्या सरावापासून ते दहीहंडीच्या उत्सवापर्यंत स्वतः जबाबदारी आम्ही घेतो. आमची जे मोठी आमच्यातली मुलं आहे, सभासद आहे, ते पूर्ण दहीहंडीचे गोल चक्रा मारत असतात. आता मुलं सध्या आता 25 वर्ष आल्यामुळं थोडी कमी झालेली आहे. असं आमचा एकूण 300 मुलांचा संघ आहे. तर 300 मुलांमध्ये आता सगळे आता वयाने आता सगळे हे झाले असल्यामुळे आता यंग पिढीला आम्हाला दहीहंडी करायचं कारण एकच आहे की या सध्याच्या आजकालची पिढी, तरुण पिढी सगळी व्यसनाधीन झाली. जे आमच्याकडे दहीहंडीला येतात त्याला आम्ही फ्री टी-शर्ट आणि वर्षभर जिम फ्री करतो. त्यामुळे काहीतरी मुलं व्यसनाधीन होत नाही आणि एकदा व्यायामाची आवड निर्माण झाली की तिथून पुढं त्या व्यसनाकडे कोण वळत नाही.